हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या फॅशन किचन आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय श्रीखंड. त्यासाठी मी इथं रात्री दही लावून ठेवलेलं आहे. सकाळी आपल्याला आता त्याला स्वच्छ कपड्यामध्ये बांधून त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं एक रुमाल घेतलेला आहे. त्यामध्ये पाहिजे तेवढं दही मी घालून घेणार आहे. श्रीखंड बनवताना कोणतंही मेजरमेंट आपण वापरणार नाही. सर्व प्रोसेस आपण अंदाजेच करणार आहोत. श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. अगदी सहज आणि सोपी रेसिपी आहे ही. कोणीही अगदी सहज बनवू शकतं. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. अशा पद्धतीने आपल्याला ते पाणी पिळून काढायचं आहे. यामध्ये पाणी आपल्याला ठेवायचं नाही. पाणी जर जास्त राहिलं तर आपलं श्रीखंड पातळ होतं. अगदी विकतसारखं श्रीखंड बनवायचं असेल तर ही सर्व प्रोसेस आपल्याला करणे गरजेचे आहे. आता अशा पद्धतीने 4 तास आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत, कारण उन्हाळा जास्त आहे. थेंब थेंब पाणी पडून एवढं पाणी आपलं निघलेलं आहे. आता आपण हे दही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. उन्हाळा जास्त असल्यामुळे हे आंबट होतं, त्यामुळे फ्रीजमध्येच ठेवून द्यायचं आहे. मी इथं आता 1 चमचा वेलची आणि थोडंसं काजू बदाम मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. हे घालून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अजून कोणता फ्लेवर पाहिजे असेल तर तो तुम्ही ॲड करू शकता. मी वेलची फ्लेवरच बनवत आहे. ही साखर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. तशीच साखर वापरायची नाही आहे, मिक्सरमध्ये बारीक करूनच वापरायची आहे. अशा पद्धतीने आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. साखरसुद्धा मी अंदाजेच बारीक केलेला आहे. यासाठी मी मेजरमेंट वापरलेलं नाही आहे. आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढीच साखर आपण ॲड करणार आहोत, थोडी थोडी. प्रत्येकाची गोड खाण्याची सवय वेगवेगळी असते. काही जणांना जास्त गोड आवडतं, काही जणांना मीडियम, तर काही जण फक्त नावापुरतंच गोड खातात. त्यामुळे आपण यामध्ये आपल्या सोयीनुसार साखर कमी जास्त करायची आहे. हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकसारखं फेटून घ्यायचं आहे चमच्याने. सध्या गॅसचे खूप प्रॉब्लेम चाललेले आहेत. श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला गॅस अजिबात वापरायचा नाही आहे. त्यामुळे ही रेसिपी कोणीही अगदी सहज बनवू शकतो. पुरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी आपलं हे श्रीखंड तयार आहे. अजून थोडा वेळ मी ही फेटून घेणार आहे आणि नंतर हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते काढून आपण खाऊ शकतो. बाजारात सुद्धा एवढे छान श्रीखंड मिळणार नाही. एवढी छान याची टेस्ट लागते. माझ्या घरी तर सर्वांना खूप आवडतं. तुम्ही सुद्धा बनवा, तुमच्या घरीसुद्धा सर्वांना खूप आवडेल. हे आपल्याला जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर 2 चमचे दूध यामध्ये ॲड करून ते अजून थोडा वेळ हलवायचं आहे. अशा पद्धतीनेच त्याची थिकनेस राहायला पाहिजे. आपलं श्रीखंड आता तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. अगदी 2 ते 3 तासानंतर आपण हे खाऊ शकतो. धन्यवाद.